श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, आयुष्याचा हा प्रवास करत असताना आपलं आयुष्य हा शब्दांनी सांगता न येणारा पण अनुभवाने खोलवर जाणवणारा हा एक प्रवास आहे. आणि या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्याला माणसं भेटत असतात. काही नाती जुळवतात, काही आपली होतात, तर काही फक्त वेळ घालवून निघून जात असतात. श्रोतेहो, सुरुवातीला सगळं खूप सुंदर वाटतं आपल्याला. शब्द गोड असतात, त्यांचं वागणं मनाला भावणारं असतं आणि प्रत्येक चेहऱ्यामागं आपलेपणाचा भास दिसत असतोय. पण श्रोतेहो, जसा जसा काळ पुढे सरकतो ना, अगदी तसं तसं त्या नात्याचं खरं रूप हे समोर यायला लागतं. काही नाती नकळत तुटत असतात आणि काही मुद्दाम तोडली जात असतात. काही लोक आपल्याला शिकवून जात असतात, तर काही आयुष्यभरासाठी जखमा देऊन जात असतात. श्रोतेहो, विश्वास, प्रेम, आपुलकी या सगळ्या गोष्टी शब्दात खूप सुंदर वाटत असतात, पण वास्तवात मात्र त्या टिकवणं इतकं सोपं नाही. स्वार्थ, अपेक्षा, गैरसमज आणि वेळ यांच्यात अडकून अनेक नाती हळूहळू कोसळत असतात आणि शेवटी उरतात त्या फक्त आठवणी, काही गोड तर काही कायम टोचत राहणाऱ्या. आणि श्रोतेहो, या सगळ्या अनुभवातून जन्माला येतात काही कडू पण खरं सांगणारं विचार, जे ऐकायला आपल्याला जड वाटतात, पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात आपल्याला स्पर्श करून जात असतात. आणि हे सुविचार म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर आयुष्यानं दिलेल्या जखमांचं, अनुभवांचं आणि वास्तवाचं प्रतिबिंब आहेत, जे प्रत्येकाला कधीतरी स्वतःचं वाटत असतात. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. श्रोतेहो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्र परिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोचवा. लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते देखील आवर्जून कळवत चला. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्यात काही वेळा आपण खूप मेहनत करतो, प्रामाणिकपणे झटतो, पण तरीही यश दूरच राहतं. आणि मग तेव्हा कळतं की फक्त मेहनत पुरेशी नसते, तर नशीब सुद्धा कधी कधी निर्दयी असतं. लोकांना तुमचं दुःख ऐकायला आवडतं, पण ते समजून घ्यायला कुणाकडे वेळ नसतो. कारण प्रत्येक जण आपल्या स्वार्थाच्या दुनियेतच हरवलेला असतो. काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घ्यायला येतात आणि तुम्ही त्यांना आपलं समजत राहता. ही सगळ्यात मोठी चूक ठरते. आयुष्यभर चांगुलपणा जपला तर शेवटी वाईट माणसं जिंकताना दिसतात. आणि तेव्हा प्रश्न पडतो की खरंच चांगुलपणाचं काही मूल्य आहे का? वेळ बदलली की माणसांची भाषा बदलते आणि माणसंही बदलतात, पण त्यांचा स्वार्थ मात्र कायम तसाच राहतो. काही वेळा शांत राहणं ही सर्वात मोठी शिक्षा असते. कारण आतून तुटत असताना बाहेरून हसावं लागतं. जगात कोणीही कायमचं आपलं नसतं. परिस्थिती बदलली की नाती सुद्धा बदलतात. आणि हे सत्य मान्य करायला मन तयार होत नाही. जास्त अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःलाच दुःख देण्याचा मार्ग. कारण अपेक्षा जितक्या मोठ्या तितकं तुटणंही मोठं असतं. काही लोकांना तुमची किंमत तेव्हाच कळते जेव्हा तुम्ही त्यांच्या आयुष्यातून कायमचं निघून जाता, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. आयुष्य आपल्याला सतत शिकवत राहतं, पण प्रत्येक शिकवण
ही आनंद देणारी नसते. काही शिकवण आयुष्यभर वेदना देऊन जाते. लोक तुमच्या यशावर टाळ्या वाजवतात, पण तुमच्या अपयशावर मनातल्या मनात आनंद साजरा करतात. आणि हीच खरी दुनिया आहे. काही नाती फक्त दिखाव्यासाठी टिकवली जातात, त्यात भावना नसतात. फक्त समाजाच्या भीतीनं ते जपले जातात. स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात माणूस इतका हरवतो की शेवटी स्वतःलाच विसरून जातो. खूप वेळा आपण ज्यांच्यासाठी झटतो त्यांना आपल्या कष्टांची किंमत नसते आणि ते सगळं सहजपणे घेत राहतात. आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत आणि त्या अपूर्ण इच्छाच कायम मनाला टोचत राहतात. काही लोक तुमच्या आयुष्यात येतात फक्त तुम्हाला एक धडा शिकवायला, आणि तो धडा इतका कठीण असतो की आयुष्यभर विसरता येत नाही. प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागं एक दुःख लपलेलं असतं, पण ते समजून घेण्याची संवेदनशीलता आजकाल कुणाकडेच उरलेली नाही. जेव्हा माणूस खूप एकटा पडतो तेव्हा त्याला लोकांची नाही तर समजून घेणाऱ्या मनाची गरज असते, आणि तेच मिळणं सगळ्यात कठीण असतं. काही वेळा आपल्या निर्णयांचाच आपल्याला पश्चाताप होतो, पण ते बदलण्याची संधी पुन्हा कधीच मिळत नाही. आयुष्य एक कठोर शिक्षक आहे, कारण तो आधी परीक्षा घेतो आणि नंतर धडा शिकवतो. लोक तुमच्या चेहऱ्यावर हसतात, पण मनात मात्र तुमच्या विरुद्ध कट रचत असतात. हे समजायला वेळ लागतो. काही वेळा आपण खूप काही गमावतो फक्त एका चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्यामुळं, आणि ती चूक सुधारता येत नाही. आयुष्यातील काही जखमा कधीच भरून येत नाहीत, त्या फक्त वेळेनुसार सवयीच्या होतात. माणूस जितका जास्त इतरांसाठी जगतो तितका शेवटी एकटा पडतो, कारण स्वतःसाठी जगायला तो विसरलेला असतो. आयुष्य इतकं शिकवतं की कोणावरही पूर्णपणे अवलंबून राहू नका, कारण वेळ आली की प्रत्येक जण स्वतःचाच विचार करतो.